आपण रोमन अंक शिकणार आहोत. काय शिकणार आहोत? रोमन अंक. पहिला प्रश्न म्हणजे हा रोमन शब्द. रोमन लोकांनी वापरलेली जी अंकलिपी आहे, म्हणजे जसं आपण इंग्रजी अंक वापरतो, मराठी अंक वापरतो, त्याच पद्धतीनं हे रोमन अंक हे वेगवेगळ्या पद्धतीने वापरले असतात. खास करून घड्याळात हे रोमन अंक वापरलेले असतात. आणि हे नवीन लिपी आपल्याला शिकवण्यासाठी म्हणून अभ्यासक्रमात ह्या घटकाचा समावेश केलेला आहे. काय खूप सोपी आहे समजायला, आपल्याला काहीच अवघड जाणार नाही अशी ही रोमन लिपी आहे. रोमन संख्या आपल्याला बनवायला वेगवेगळे प्रश्न शिष्यवृत्तीमध्ये विचारले जातात. आपण पाहूया. त्यातले काहीच घटक लक्षात ठेवायचे, त्यासाठी पण आपण एक क्लुप्ती वापरणार आहोत. ही क्लुप्ती लक्षात ठेवली तर पुढचं तर अजिबातच अवघड नाही. बघूया आपण. पहिल्यांदा आय, हे माहिती हे काय? व्ही. हे इंग्रजी अक्षर आहे, बरोबर आहे. मग आय ला म्हणायचं एक. 2 वेळा आय लिहिलं झालं काय? 2. 3 वेळा आय लिहिलं 3. आता एक नियम लक्षात ठेवायचा, कोणतंही अक्षर हे फक्त 3च वेळा वापरता येतं. किती वेळा वापरता येतं? 3. रोमन अंक लिहिताना जर आपल्याला हे एक्स लिहायचे तर 3च वेळा, 3 पेक्षा जास्त वेळा लिहिता येणार नाही. हा त्याचा नियम आहे, त्याचे ठराविक नियम आहेत. ते नियम फॉलो करतच आपल्याला वेगवेगळे अंक बनवावे लागणार आहे. बघूया आपण. हे काय? व्ही ला काय सांगितले? 5. एक्स 10. काय अडचण आहे? नाही. आता तुम्ही म्हणणार मग मॅडम 4 कसं लिहायचं? 1 म्हणजे आय, 2 म्हणजे 2 आय, 3 म्हणजे 3 आय. मग 4 कसं लिहायचं? 4 वेळा लिहायचं काय? नाही. मग आपण पुढचा अंक बघायचा. हा काय आहे? 5. 5 ला काय लिहिलेलं आहे? व्ही. आपल्याला लक्षात ठेवायचे, या व्ही मधून एक आय वजा करायचा. एक आय वजा करायचा. या मोठ्या अंकातून ही लहान अंक वजा केल्यानंतर आपलं उत्तर येतंय 4. किती येतंय? 4. म्हणजे आपल्याला रोमन अंक लिहिताना हे लिहायचे 4. किती लिहायचे? 4. आता 9 कसं लिहिणार मला सांगा? आय एक्स. व्हेरी गुड. आय आणि एक्स म्हणजे आपली काय झालं? 9. काय अडचण आहे इथपर्यंत? म्हणजे 1 ते 10 अंक आपल्याला सहज येऊ शकतात, कारण 5 म्हणजे व्ही आणि व्ही च्या नंतर आपण 6 लिहिणार आहे, तेव्हा काय करणार? व्ही च्या बरोबर 1 म्हणजे किती झाले? 6 लिहायचे आपल्याला. 6 व्ही आय. आता सांगा 7 व्ही डबल आय. व्हेरी गुड. व्ही डबल आय. आता सांगा 8 व्ही ट्रिपल आय. व्हेरी गुड. म्हणजे इथपर्यंत कळलं. 9 आय एक्स आपण इथं शिकलो. आता 10 माहितीये, 11 कळणार. 11 काय लिहिणार? एक्स आय. व्हेरी गुड. म्हणजे आता आपल्याला इथून पुढचं सगळं येतंय. आता मला सांगा 30 लिहायचं असेल तर मी काय करणार? 3 दा एक्स म्हणजे आपलं झालं 30. मग पुढं 31 आणि आय. आता आपल्याला हे 1 ते 10 अंक कळले, हे पुसते आणि मग आपण पुढचं बघूया. आपण बघा आता 30 आपल्याला कळायचं. तुम्ही काय करणार? 30 ला ट्रिपल एक्स म्हणजे झाला 30. 35 व्हेरी गुड. ट्रिपल एक्स आणि व्ही. आता मी तुम्हाला एक गोष्ट सांगते, लक्षात घ्या. कुठलाही अंक आपल्याला जेव्हा लिहायचा आहे तेव्हा रोमन संख्येमध्ये आपल्याला त्याचं विभाजन करायचं. काय करायचे? विभाजन. कसं विभाजन करायचं? तर समजा 19 लिहायचे, कृष्ण आपल्याला 19 लिहायचे, तर विचार करायचा 19 मध्ये 10 किती मिसळल्यानंतर 19 होतात? 10 मध्ये 9 मिसळल्यानंतर 19 होतात. म्हणजे आधी आपल्याला लिहायचंय 10. 10 ला कुठलं चिन्ह आहे? एक्स. 9 ला कुठलं चिन्ह आहे? आय. व्हेरी गुड. आय एक्स. हा झाला आपला 19. किती झाले? 19. कळलं का? आता आपण विचार करूया, आपल्याला पुढे जायचंय थोडंसं. 30 च्या पुढे आपण आता समजा 40 लिहायचे, तर 50 ला म्हणायचं काय?
100ला म्हणायचं सी, 500ला म्हणायचं डी आणि 1000ला म्हणायचं एम. हे आपल्याला पाठच करायचं, पण आपल्याला काय केलं लक्षात राहिलं. मग आता मी तुम्हाला एक शब्द सांगते, बघूया आपण. ही आपली क्लुप्ती आहे, कुणाला कंपल्शन नाही हेच वापरा म्हणून, तुम्ही तुमची वापरू शकता, पण मला सुचलं म्हणून मी सांगते. एक शब्द बनवूया का आपण. यल म्हणजे ल होतंय, बरोबर आहे. सी म्हणजे क होतंय, बरोबर आहे. डी म्हणजे ड होतंय, ओके. आणि पुढे यम म्हणजे म होतंय. मराठीत आपण या अक्षरांपासून काही आपल्याला तयार करता येतोय का? एखादा शब्द असा विचार केला तर आपल्याला एक शब्द तयार होतोय बघा. ल ला घेऊया ला कु ड. काय शब्द तयार झाला? लाकूड. लाकूड. आणि यमचं घेऊया मी. काय लाकूड. 50, 100, 500, 1000. 50चं केलं दुप्पट 100, नंतर घेतलाय 500 आणि 500चा पुन्हा केला दुप्पट 1000. लक्षात राहील. डोळ्यात पक्का करा. लाकूड द्यायचे, खाली मी द्यायचे, इकडे घ्यायचे 50, 100, 500, 1000. कळेल? काय अडचण नाही. आपल्याला असंच काहीतरी एखादी क्लुप्ती काढून लक्षात ठेवावं लागणार आहे. काय होतं मग अचानक एखादी संख्या सांगितल्यानंतर आपल्याला कळणार नाही. पाठ केलं, लाकूड शब्द लक्षात राहणार. चला आता आपण तुमच्या खरंच लक्षात राहिले का बघूया. आता जर आपल्याला 40 बनवायचं आहे, मग आपल्याला x घेऊन चालेल का? x 4दा घेऊ का? नाही घ्यायचं. का नाही घ्यायचं कोण सांगेल? कारण की x फक्त 3दाच घ्यायचं. रोमन संख्येमध्ये कुठलाही अंक 3दाच घ्यायचा. मग आता l म्हणजे 50, पण 40 द्यायचं कसं? xn. व्हेरी गुड. शाबाश. श्रावणीसाठी टाळ्या वाजवा. काय लिहायचं? व्हेरी गुड. xn. आपण काय केलं आता हे मी खोडते थोडा. बघा x n म्हणजे किती झाले? 40. किती झाले? 40. x काय केलं? l मधून x आपल्याला आता 90 करायचे. काय करणार? x शाबास. x c म्हणजे किती? 100 आणि वजा किती केले? 10 म्हणजे किती झाले? 90. आपल्याला 80 करायचे. मग आपण थोडासा विचार करायचा. 80 चे 2 भाग करायचे आपल्याला. पहिल्यांदा कुठला भाग घ्यायला लागेल? 50, नंतर 10, नंतर 10, नंतर 10, मग आपला 80. बरोबर. ट्रिपल एक्स. व्हेरी गुड. म्हणजे किती झाले? 80. आता मला सांगा तुम्ही 70. डबल एक्स. व्हेरी गुड. आता मला सांगा 38. 3दा एक्स. हा व्हेरी गुड. हे झाले आपलं 38. किती झाले? 38. आता मला सांगा 92. 92 म्हणजे 90 बनवायचं आपल्याला आधी. बरोबर आहे का? 90 बनवायसाठी आपल्याला काय सांगितलंय? x म्हणजे वजा केलं c मधनं म्हणजे झालं 90. डबल. व्हेरी गुड. डबल. हे झालं 90 आणि हे झाले 2 92. ठीक आहे. आता मला सांगा, खरंच तुम्ही हुशार असाल तर नक्की तुम्हाला 88 सांगा. 88. गडबड करू नका. 88 लक्षात घेताना पिक्चर आली डोळ्यापुढं. आपल्याला कसं 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 विभाजन करायचे. रोमन संख्येचं वैशिष्ट्य म्हणजे प्रत्येक संख्या विभाजन करून लिहावी लागणार आहे. उदाहरणार्थ 80 घ्यायचे, 88 घ्यायचे. 88 मध्ये आपण काय विचार करणार? बघा यल म्हणजे किती झाले? हे 10, 20, 30 झाले का? 30. आणि हे किती आहेत? 8. 50, 30, 8 किती झाले? 88. प्रथमेश लक्षात येते का? 72 सांगा.
एल X डबल एक्स म्हणजे 50, 10 60, 10 70. V I मी किती सांगितले? 72 72. हे किती झाले? 70. 72 ला काय करणार? मग तुम्ही व्ही काहीतरी चुकत होतं ना. चल पुढे बघा. आता मला सांगा 49. 49. 49 ला काय करावं लागेल? 40 आणि 9. आधी 40 आणि नंतर 9. बघा बरं. थांबा विचार करा. एक्स एल म्हणजे किती झाले हे? 40 आणि 9. व्हेरी गुड. कळलं? रोमन संख्या विचारपूर्वक कराव्या लागतात कारण त्याच्यामध्ये प्रत्येक संख्येचं विभाजन करायचं आहे. आपण क्रम चुकवून सुद्धा चालणार नाही. लक्षात ठेवावं लागेल आपल्याला क्रम. नेहमी या संख्येच्या अलीकडे लहान संख्याचे ते मोठी संख्या येत नाही. बघा सी म्हणजे किती आहेत? 100 आहेत. सी च्या आधी किती आणले अंक हे? एक्स म्हणजे किती आहेत? 10. म्हणजे 100 मधून 10 वजा केले का आपण? म्हणजे छोटी संख्या घेतली का इथे आपण? वजाबाकी अलीकडची संख्या अलीकडच्या बाजूला घेतली संख्या तर वजाबाकी असते. बरोबर? आणि त्याच्या संख्येच्या पुढे जाऊन संख्या घेतली तर ती काय होते? बेरीज होते. काय होते? बेरीज. बघा की आपण काय केलं. सी मधून एक्स काय केले? किती झाली संख्या ही? 90. आणि 90 मध्ये 2 काय केले? 90 मध्ये 2 काय केले? लक्षात आलं का? पुन्हा बघा एकदा. हे किती आहेत? एक्स. हे किती आहेत? एल मधून एक्स घालवले. किती आलं उत्तर? 40. बरोबर आहे. ते जर 42 लिहायचं म्हटलं तर मी काय करणार? त्याच्या पुढं म्हणजे मी काय केले? 42 मध्ये 40 मध्ये 2 मिसळले. एखादी संख्या लिहिताना अलीकडे जेव्हा आपण लिहितो तेव्हा ती वजाबाकी करायची असते. पुढे जाऊन संख्या लिहायची तेव्हा ती काय करायची आहे? बेरीज करायची. पहिला नियम लक्षात ठेवायचा. 2 नंबरचा नियम कुठलीही संख्या 3 वेळाच्या पुढे लिहायची नाही. जास्तीत जास्त किती वेळा? 3 वेळा. पुढचं अक्षर काय सांगितलंय? लाकूड मी म्हणजे काय? एल म्हणजे 50. कु म्हणजे सी म्हणजे 100. ड म्हणजे 500 आणि मी म्हणजे 1000. काहीच अडचण नाही. आता बाकी काही अडतंय कुठं? काही प्रश्न कुणाला काही पडतोय का? नाही. मला नाही वाटत कुणाला कुठलाही. 100 पर्यंत तर 100% येणार